नमस्कार, मी डॉक्टर रेवती चिटको, श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक. आज आपण डोकेदुखी या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहोत. तर डोकेदुखी ही गोष्ट आपल्याकडे अतिशय सामान्य आहे की कोणीही अगदी काम करणारा मजूर असू दे किंवा खूप मोठ्या हुद्द्यावर काम करणारा मोठा ऑफिसर असू दे, पण प्रत्येकाला डोकेदुखी हा त्रास हा असतोच असतो. तुम्हाला होतं का हो डोकेदुखी? तर आपण थोडं लक्ष देऊ नये का की डोकेदुखीमध्ये ना महत्वाचे दोन प्रकार असतात. एक टेन्शन हेडेक्स आणि एक मायग्रेन हेडेक्स. आता टेन्शन हेडेक म्हणजे काय? टेन्शन याचाच अर्थ ताण. जो माणसाला रोजच्या दैनंदिन कामामध्ये माणूस जो ताण त्याला येत असतो, तो ताण सहन करत असतो, त्याच्यामुळे होणारे डोकेदुखी. याच्यामध्ये झोप पुरेशी झाली नाही, तुमची बसायची जरी काम करताना बसण्याची पद्धत जरी चुकली तरी सुद्धा स्नायूंवर ताण येऊन तो ताण नंतर डोकेदुखीमध्ये आपल्याला दिसायला लागतो. दुसरा प्रकार आहे हा मायग्रेन हेडेक्स, की तीव्र असतात आणि आपण आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये त्याला अर्धशिशी म्हणतो. की दुखण्याची सुरुवात होते बहुतेक वेळा, म्हणजे 90% दुखण्याची सुरुवात होते ही डोळ्यापासून आणि त्याच्यानंतर दुखणं एका बाजूला पसरतं. ही वेदना ही अतिशय तीव्र असते. पेशंटला कधी कधी वेदना होण्याच्या आधी लक्षात येतं. म्हणजे कसं की एखाद्याला चक्कर येते, एखाद्याला कोरड्या उलट्या झाल्यासारखं वाटतं आणि पेशंटच्या लक्षात येतं आधीच की अरे आज आपल्याला डोकेदुखी होणार आहे. किंवा एखादा पेशंट तीव्र सूर्यप्रकाशात गेला तर त्या तीव्र सूर्यप्रकाशाने सुद्धा डोकेदुखीला सुरुवात होते. सो मायग्रेन हेडेक्समध्ये काहीतरी कोणतं तरी कारण असतं की जे कारण तुमची डोकेदुखी सुरू करतं. सो महत्वाचा भाग काय आहे मायग्रेन हेडेक मधला? की आपली निरीक्षण शक्ती जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग ठेवणे आणि हे लक्षात ठेवणे की काय झालं होतं आणि मला डोकेदुखी सुरू झाली, तर पुढच्या वेळी ते कारण तुम्ही टाळू शकता आणि डोकेदुखीही टाळू शकता. पण तरीही टेन्शन हेडेक असू दे नाही तर मायग्रेन हेडेक असू दे, पण प्रत्येकाला पुरेशी झोप गरजेची आहे, वेळेवर जेवण गरजेचं आहे आणि शरीराला पुरेसं पाणी गरजेचं आहे. सो ह्या 3 प्रत्येकाच्या बेसिक गरजा आहेत की ज्या पूर्ण झाल्यावर तुम्ही डोकेदुखीला नीट तोंड देऊ शकता. आणि ह्याच्यानंतर सुद्धा डोकेदुखी राहिली तर मात्र औषधोपचाराला पर्याय नाही. आणि यासाठी तुम्ही गुरुजी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आम्ही इथे आहोतच तुमच्या सर्व शंकांचं निरसन करा.